मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा बदल. पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार. भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरवस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसची निदर्शनं. सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याच्या कामाला जबाबदार, काँग्रेसचा आरोप. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पदयात्रा. अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचूक सहभागी. पदयात्रा काढत पुणेकरांचं चिपको आंदोलन. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडून शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. शाळेसमोरील दुकानात बसून येणाऱ्या मुलींची काढत होता छेड. नागपूरमध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरण. आरोपीनं मृतदेहावरही बलात्कार केल्याची माहिती. विवाहित प्रेयसीनं शारीरिक संबंधांना नकार दिल्यामुळे प्रियकरानं केली होती हत्या. अहिल्यानगरमध्ये महाविद्यालयीन प्राचार्यांकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ. आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत प्राचार्याने केला अत्याचार. तक्रारीनंतर प्राचार्य फरार. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शिवकुमार शर्माच्या कुटुंबियांची भेट. खारघरमध्ये हेल्मेट डोक्यात घालून शिवकुमार शर्मा यांची करण्यात आली होती हत्या. माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करून न दिल्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये संताप. तातडीनं सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन करू देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. नांदेडच्या सगरोळीमध्ये राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष म्हणून अच्युत गोडबोले यांची उपस्थिती. मुलाखती, कथाकथन आणि कवी संमेलन संपन्न. विशाळगडावरची अतिक्रमणं 30 दिवसात काढा. पुरातत्व विभागाचे विशाळगडावरील 23 जणांना आदेश. 3 ते 4 महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम स्थगित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शुभदीप निवासस्थानाला सजावट. शिंदेंनी कुटुंबियांसोबत केक कापून साजरा केला वाढदिवस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त फोनवरून दिल्या शुभेच्छा. मराठीतून केली शिंदेंची विचारपूस. दोघांमध्ये 5 ते 7 मिनिटं चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही एक पोस्ट. दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाजन मोरेंच्या कुटुंबियांना 32 लाखांची आर्थिक मदत. आर्थिक तणावातून शिरीष महाराजांनी केली होती आत्महत्या. शिरीष मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात शिंदेंच्या हस्ते दिव्यांगांना सायकलींचं वाटप. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये ऋणानुबंध कार्यक्रमाचं आयोजन. वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंकडून विविध योजनांचं लोकार्पण. कर्करोग चाचणी व्हॅनचं देखील शिंदेंनी केलं लोकार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचा महाराष्ट्र दौरा. शिंदेंनी गाड्यांना भगवा झेंडा दाखवला. ठाण्यामध्ये स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला गायिका आशा भोसलेंचीही उपस्थिती. यंदा कार्यक्रमाचं 3रं वर्ष. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम संपन्न. नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे ॲक्शन मोडवर. ठाकरेंच्या सेनेचे ऐरोली विधानसभेचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 समाजात शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी हिंदू टास्क फोर्सचे संस्थापक खुश खंडेलवाल यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका. याचिकेवरून विभागीय सहनिबंधकांची अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबत नोटीस. खरेदी बंद केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पडून. सरकारनं खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतू. किसान सभेच्या अजित नवले यांचा इशारा. बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सूचना. शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटे यांचं वक्तव्य. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. विमानतळाच्या धावपट्टीजवळ आढळला संशयास्पद ड्रोन. परवा रात्री ड्रोन आढळल्यामुळे विमानतळ परिसरात खळबळ.
साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांकडून पेटवण्याचा प्रयत्न. घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरामध्ये भीतीचं वातावरण. जकातवाडी परिसरामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटातील राड्यानंतर पोलीस बंदोबस्त. पुण्यात पुन्हा ब्रँडेड कंपनीच्या डुप्लिकेट शर्टची विक्री. US पोलो कंपनीच्या नावाखाली विकले कपडे. पोलिसांकडून 4,08,500 रुपयांचे एकूण 817 शर्ट जप्त. मुंबईच्या साकीनाका पोलिसांची लखनौमध्ये MD ड्रग विरोधात कारवाई. 5 किलो 500 ग्रॅम MD केलं जप्त. पालघरच्या वाडा औद्योगिक कार्यक्षेत्रातील MD पायरोलिसिस टायर कंपनीला आग. 1 फेब्रुवारीला लागलेल्या आगीमध्ये जखमी झालेल्या 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू. वसईच्या सुरुची बाग समुद्रकिनारी भीषण आग. किनाऱ्यालगतच्या गवताला कोणीतरी आग लावल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज. पुण्यातील कोंढवा NIVM रोडवर एका इमारतीला आग. एकाचा मृत्यू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. साताऱ्याच्या दहिवडीमध्ये किराणा दुकानाला आग. आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक. डोंबिवलीमध्ये जेवण खाली पडलं म्हणून कामगाराची हत्या. पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्यात वाहतूक पोलिसांवर दगडानं हल्ला करणारा आरोपी अटकेत. मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्यानं वाहतूक पोलिसांना आरोपीला रोखल्याच्या रागातून आरोपीकडून दगडानं हल्ला. नागपुरात 3 काडतूस आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पांठेला चालकाला अटक. आरोपीकडून 1,39,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीत शेअर मार्केटमधून जादा परताव्याचा आमिष देत दोघांची फसवणूक. तब्बल 1,32,00,000चा दोघांना गंडा. तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. घृष्णेश्वर मंदिराच्या कळसाचं काम सुरू. 6-7 महिन्यांपासून कळस वाकडा झाल्याची तक्रार. माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.